नमस्कार मित्रांनो, राज्याच्या राजकारणातून अतिशय महत्त्वाची बातमी. शिंदे गटाला मोठा धक्का. या जिल्ह्यातील 100 पदाधिकाऱ्यांनी अखेर ठाकरे गटात प्रवेश केला. या गद्दारी केलेल्या खासदाराच्या जिल्ह्यातच मोठा शिंदे गट फुटल्याने सगळीकडे जोरदार चर्चा झालेली आहे. त्यामुळे आता हे गद्दारी केलेले खासदार आता पुढच्या निवडणुकीमध्ये निवडून येणार की नाही अशी जोरदार चर्चा रंगलेली आहे. नेमकं काय झालं आणि या 100 बड्या पदाधिकाऱ्यांनी ठाकरे गटात प्रवेश केल्याने एकच चर्चा झालेली आहे. नेमकं काय झालं आहे ते आपण सविस्तर बघणार आहोत. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे रोज नवनवीन राजकीय घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील. महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी राजकीय घडामोड घडल्याची चर्चा रंगलेली आहे. शिंदे गटाला मोठा धक्का बसला असून एका जिल्ह्यातील सुमारे 100 बडे पदाधिकारी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ठाकरे गटात प्रवेश केल्याची माहिती समोर येत आहे. प्रवेशावेळी काही पदाधिकाऱ्यांनी शिंदे गट ही खरी शिवसेना नाही तर ती आता अमित शहांची शहासेना झाली आहे अशी जोरदार टीका केली आहे. या घडामोडीमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून आगामी महत्त्वाच्या ज्या 2 वर्षांनी लोकसभेच्या निवडणुका येणार आहेत त्यामध्ये भाजपाला आणि शिंदे गटाला मोठा धक्का बसण्याची ही चर्चा रंगलेली आहे. कारण शिवसेनेचे ठाकरेंचे 6 खासदार एकनाथ शिंदेंनी फोडले असले तरी त्या जिल्ह्यातील जे अगोदरचे राजकीय विरोधक होते त्यांना आता हे खासदार नको होते. मात्र शिंदे गटात प्रवेश केल्यापासून अंतर्गत जे राजकारण झालं त्यामुळे आता आम्ही या शहासेनेत राहू इच्छित नाही तर आम्ही प्रामाणिकपणे असलेल्या शिवसेनेत म्हणजेच ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करत आहोत असं म्हणत त्यांनी जाहीर प्रवेश केला. आणि हे 100 बडे पदाधिकाऱ्यांनी पुढील निवडणुकीत या गद्दार खासदारांना आम्ही त्यांचं राजकारण संपल्याशिवाय राहणार नाही असं सांगितलं. हा प्रवेश सोहळा मातोश्रीवर पार पडल्याचे सांगितले जाते. ठाकरे गटातील वरिष्ठ नेते, जिल्हा समन्वयक, संपर्क प्रमुख आणि अनेक बडे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. मराठवाड्यातील हा झालेला पक्षप्रवेश सोहळा पुढील निवडणुकीच्या विजयाची नांदी असल्याचंही अंबादास दानवे, माजी विरोधी पक्षनेते, विधान परिषद यांनी सांगितलं. त्यावर त्या प्रवेश केलेल्या पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटावर नाराजी व्यक्त केली. त्यांनी सांगितले की गेल्या काही काळापासून स्थानिक कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष होत आहे. जे सांगतात की आम्ही बाळासाहेबांची शिवसेना आहे, प्रत्यक्षात ते अमित शहा आणि भाजपाचीच शिंदे गट आहे आणि प्रत्येक काही असेल तरी एकनाथ शिंदे हे दिल्लीलाच विचारायला जातात. त्यामुळे बाळासाहेब हे विचार जे काही सांगत होते ते शिंदे गट काहीच आत्मसात करत नाही असंही सांगितलं. एका बड्या पदाधिकाऱ्यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांसाठी राजकारणात आलो. आम्हाला वैचारिक भूमिका महत्त्वाची आहे. त्यामुळेच आता आम्ही उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत ठाकरे गटात प्रवेश केला आहे. यावेळी काही सांगितलं की यापेक्षाही मोठा पक्षप्रवेश सोहळा पुढील महिन्यात होणार असून शिंदे गटातील अनेक बडे नेते सुद्धा येणार आहेत अशी माहिती दिली. त्यामुळे येणाऱ्या काळात उद्धव ठाकरे यांच्याकडे प्रवेशासाठी मातोश्रीवर रांगाच लागतील यात काही शंका नाही. त्यामुळे पुढील काळात उद्धव ठाकरे हे शिंदे गटाला आणि भाजपला प्रत्येक निवडणुकीत आव्हान देतील यात काही शंका नाही. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? शिंदे गट हा अमित शहा यांची शहासेना झाला आहे का, की उद्धव ठाकरे यांचे जे काही राजकारण संपवण्यासाठी अमित शहांनी हा गट निर्माण केल्याचा दावा अनेक पदाधिकाऱ्यांनी केलेला आहे? तुम्हाला काय वाटतं? तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा की अमित शहा यांची जी काही शिंदे सेना खरी आहे की उद्धव ठाकरे यांची खरी शिवसेना? तुम्ही नक्की कमेंटमध्ये व्यक्त व्हा. धन्यवाद.